मार्क शुभवर्तमान अध्याय 4 वचन 36 ते 41 मी वाचतो, स्मरण लक्ष द्या. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मंचव्यात होता, तसाच ते त्याला घेऊन गेले व दुसरे मंचवेही त्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मंचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वर्मावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावलं आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास नाही काय? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात. हालेलुया, 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 हालेलुया. एक फार मोठी घटना बायबलमध्ये लिहिलेली आहे, जी आत्ता आपण वाचली. घटना अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्त एका गावामध्ये परमेश्वराचं कार्य करून दुसऱ्या भागामध्ये, दुसऱ्या गावामध्ये, पलीकडच्या गावामध्ये जाणार होता. आणि ह्या गावापासून त्या गावातला जो रस्ता होता तो पाण्यातून होता, समुद्रातून होता. आणि येशू ख्रिस्त जे परमेश्वराने त्याला काम सोपवलेलं काम काय आहे? परमेश्वराच्या राज्याची घोषणा करणं हे परमेश्वराचं काम आहे. माणसाने पापापासून मागे फिरावं आणि परमेश्वराला आवडेल असं जीवन जगावं, ह्या गोष्टीची घोषणा करणं हे परमेश्वराचं काम आहे. आणि परमेश्वराचं मन, परमेश्वराचं हृदय येशू ख्रिस्त या जगामध्ये सांगत होता. आणि तिथेही त्यांनी ते काम केलं. आजारी बरे झाले, लोकांना शांती मिळाली. आणि मग त्या गावातला त्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाला, चला आपण पलीकडे जाऊया. आणि मग येशू आणि त्याचे शिष्य आणि अन्य लोक सगळेजण होडीमध्ये बसले. आणि मग ती होडी समुद्रातून पलीकडच्या गावामध्ये जाण्याला निघाली, पलीकडच्या दिशेने ती निघाली. एक वेळ असा सुद्धा येतो की अचानक समुद्रामध्ये वादळ उठतं, भयानक वादळ. एवढं वादळ की मंद वाहणाऱ्या लाटासुद्धा अकराळ विकराळ रूप धारण करतात. एवढ्या जोरात त्या समुद्राच्या लाटा आदळत असतात, एवढ्या जोरात त्या समुद्राच्या लाटा त्या होडीवरती आदळत असतात की होडीमध्ये पाणी शिरायला लागतं, होडी झुकायला लागते, एका दिशेने झुकायला लागते. होडी आपला मार्ग भटकते, कारण समुद्रामध्ये वादळ आहे. आणि वादळामध्ये असलेल्या होडीला तग धरून ठेवणं किंवा वादळामध्ये असलेल्या होडीला नियंत्रणात आणलं हे खूप कठीण गोष्ट आहे. आणि जेव्हा पाहिलं ते आपापल्या परीने प्रयत्न करतायत की होडी योग्य दिशेने जायला पाहिजे, होडी भरकटली नाही पाहिजे, होडी बुडली नाही पाहिजे, होडीतलं पाणी कसं बसं काढा, सगळ्यांचं धावपळ चालू आहे. सगळे लोक एकमेकांकडे बघत आहेत, त्यांची तारंबळ उडालेली आहे. आणि आता ते घाबरलेले आहेत, इतके घाबरलेले आहेत की त्यांनी झोपलेल्या येशूला उठवलं आणि सांगितलं, गुरुजी, गुरुजी, आपण सर्व मरत आहोत, आपण सर्व बुडणार आहोत. आणि आम्ही बुडतोय आणि तुला त्याचं काय नाही काय? आम्ही इकडे, आमची तारंबळ उडालेली आहे, आमची तारंबळ उडालेली आहे, आम्ही घाबरलेलो आहे, आम्ही सर्व बुडणार आहे आणि तुला त्याचं काही नाही काय? त्यांना असं वाटायचं की येशू झोपलाच काय? येशूने झोपायला नाही पाहिजे, आम्हाला बघायला पाहिजे हे कसं चालू आहे, काय चाललंय हे सगळं. आणि मग ते घाबरलेले, इतके घाबरले, त्यांनी येशूला उठवलंय आणि येशूला सांगत आहेत, येशूला ते वास्तविकता पटवून देत आहेत. पण येशू तर सर्व जाणता परमेश्वर. बायबल असं म्हणते की जेव्हा येशूला उठवण्यात आलं तेव्हा येशूने त्यांच्या भित्र्या चेहऱ्यांकडे पाहिलं, घाबरलेल्या चेहऱ्यांकडे पाहिलं आणि घाबरलेल्या त्यांच्या वाक्यरचनेकडे पाहिलं. आणि सगळ्यात पहिलं जर येशू त्यांना काय म्हणाला तर हेच म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास नाही काय? आणि येशू त्यांना बोलून एकंदरीत येशूने त्यांना दटावलं. येशूने त्यांना खडे बोल सुनावले की तुम्ही घाबरलात कसे? तुम्ही इतके भित्रे कसे? तुमचा विश्वास कुठे गेला? आणि मग येशू ख्रिस्त मंचव्यावरती उभा राहतो आणि वाऱ्याला धमकावतो, समुद्राच्या लाटांना हात पुढे करून सांगतो, शांत व्हा. एकाच घडीला, एका क्षणाला तो वारा, तो समुद्र शांत होतो. अगदी निवांत. बायबल असं म्हणतं अगदी निवांत, म्हणजे जसं काही झालंच नाही, वादळ काही उठलंच नव्हतं, समुद्राच्या लाटा म्हणजे अकराळ विकराळ झाल्याच नव्हत्या, अगदी निवांत, काहीच झालं नाही. आणि येशूचे शिष्य एकमेकांकडे बघतायत आणि घाबरतायत, अरे बाबा, हा आमच्याबरोबर आहे, तो हाय तरी कोण? माणसं सोडून द्या, इकडे वारा पण याचा ऐकतोय, माणसं सोडून द्या, इकडे समुद्राच्या लाटा पण त्याचा ऐकतंय, हा हाय तरी कोण? घाबरतात ते, कारण त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये असं पहिल्यांदाच काहीतरी बघितलं होतं.
की वारा आणि वादळाला सांगणं आणि वारा आणि वादळ ऐकणं जसं काय एखाद्या माणसाला सांगतो. आम्ही 21व्या शतकात जगतो, आमच्या घरातलीच माणसं ऐकेना, अशी अवस्था आहे. आणि इकडे परमेश्वर बोलतोय वाऱ्याला शांत हो, तो शांत होतोय. इकडे समुद्राचे 11 लाटांना तो बोलतोय शांत हो, ते अगदी निश्चित निवांत पडतायत. अरे हे हाय तरी कोण? हा त्याच्या सामर्थ्याविषयी ते अजान होते, त्यांना हे कळालं नाही, हा हाय तरी कोण? येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही इतके भित्रे कसे? तुमचा विश्वास कुठे गेला? याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताला हे सांगायचं आहे की मी जर तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही घाबरला नाही पाहिजे. मी जर तुमच्या बरोबर आहे तर तुमचा विश्वास कमकुवत तथा अल्प झाला नाही पाहिजे. मी जो देवापासून आलेला, जो मी तुम्हाला प्राप्त झालो, जे मी तुमच्या जवळ आलो किंवा मी तुम्हाला माझ्या जवळ घेतलेलं आहे, तर तुम्ही भित्रे नाही पाहिजे. भले परिस्थिती कशी असून किंवा परिस्थितीनुसार अवस्था काहीही असून, परंतु तुम्ही भित्रे नाही पाहिजे. प्रभू येशू सांगतोय तुम्ही भित्रे नाही हो. त्या समुद्रामध्ये लाटा उद्भवल्या नव्हत्या का? हा, उद्भवल्या होत्या. त्या समुद्रामध्ये वारा उद्भवला नव्हता का? उद्भवला होता. मग वारा उद्भवलेला असताना, त्या समुद्राच्या लाटा उद्भवलेल्या असताना, त्या मंचव्यात पाणी भरलेलं असताना ती परिस्थिती भिण्यासारखी नव्हती का? होती. आणि भिण्यासारखी असताना ही प्रभू म्हणते तुम्ही भिवू नका, तुम्ही माझे लोक आहात, मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या बरोबर आहे. जिकडे परमेश्वर बरोबर आहे तिकडे भीतीला स्थान नाही आहे. जिकडे परमेश्वर बरोबर आहे तिकडे घाबरण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या शब्दातून सांगायचं आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या कृतीतून दाखवून द्यायचं आहे की तुम्ही जर तुमच्या बरोबर आहे तर तुम्हाला घाबरायचं नाही आहे. घाबरण्याची परिस्थिती येणार नाही अशातला भाग नाही येणार. येशू मंचव्यात असताना, येशू समुद्रात, येशू त्यांच्या बरोबर होडीत असताना सुद्धा वारा आला होता. येशू होडीत असताना सुद्धा तिकडे वादळ उठलं होतं. समुद्राच्या लाटांनी 11 रूप धारण केलं होतं. परंतु त्या 11 लाटा येशूच्या शिष्यांना गाठू शकल्या नाहीत, गिळू शकल्या नाहीत. तो वारा आणि वादळ येशूच्या शिष्यांच्या होडीचा मार्ग भटकवू शकले नाहीत. आपल्याही जीवनात असं होऊ शकतं. अचानक कुठलंही संकट येईल, अचानक कुठली तरी समस्या उद्भवेल आणि आपल्याला वाटेल की आपण या समस्येत संपून जाऊ, या संकटात संपून जाऊ. आपण हाही येशूवर विश्वास ठेवून, आपण हाही येशूकडे बघून, पण समस्या एवढी मोठी आहे की आपण संपणार. संकट एवढं मोठं आहे की आपण संपणार. ते तसं जरी असेल तरी प्रभू म्हणते तू माझ्याकडे बघ, मी एक आवाज काढेन, जसं की परिस्थिती जागच्या जागी बदलून जाईल, जागच्या जागी शांत होऊन जाईल. हो, परमेश्वराच्या शब्दात ती ताकद आहे, परमेश्वराच्या शब्दात तो अधिकार आहे, परमेश्वराच्या शब्दात ते सामर्थ्य आहे. येशू ख्रिस्ताने समुद्राच्या लाटांना दटावलं, येशू ख्रिस्ताने वादळाला दटावलं आणि वारा शांत झाला, समुद्राच्या लाटा शांत झाल्या. विज्ञान या गोष्टीविषयीची साक्ष देतं की ज्या गोष्टीमध्ये श्रवण इंद्रिय असते, श्रवण इंद्रिय, त्याला ऐकायला येतं. आपलं कान आहे, नुसतं कान असून फायदा नाही. कानामध्ये श्रवण इंद्रिय आहे आतमध्ये, ज्याला आपण कानाचा पडदा, सोप्या भाषेत कानाचा पडदा आहे, त्याला श्रवण इंद्रिय बोलतात. श्रवण इंद्रियवरती आवाजाचा मारा झाला की त्याला कळतं की काय बोललं जातंय. जिकडे श्रवण इंद्रिय आहे तिकडे ऐकायला जाणार, हे खरं आहे. मग आता मला तुम्ही पाण्याची श्रवण इंद्रिय शोधून दाखवाल का? कोण नाही दाखवू शकत. वाऱ्याची तुम्ही श्रवण इंद्रिय शोधून दाखवाल का? कोणच नाही दाखवू शकत. वारा दिसेनाच, वारा कोणाला बघताच येईना, वारा फक्त अनुभवता येतो. हवा अनुभवता येते, हवा महसूस करता येते. चांगला शब्द हिंदीतला महसूस. हवा महसूस करता येते परंतु तिला बघता येत नाही. जिला बघताच येत नाही आहे तिची श्रवण इंद्रिय कुठनं शोधून काढणार तुम्ही? ज्या पाण्याचं काय अस्तित्वच नाही, डोळा कुठे आहे, कान कुठे, हात कुठे, पाय कुठे, काहीच नाही, तो बिना अवयवाचा आहे तो. पण त्याचं ग्रहण केल्यावर त्याचं पाणी मिळतं एवढं मात्र निश्चित. त्याला श्रवण इंद्रिय नाही आहे तरी सुद्धा येशू म्हणाला आणि त्याने ऐकलं, वाऱ्याने ऐकलं, समुद्राच्या पाण्याने ऐकलं आणि सर्व काही शांत झालं. का शांत झालं? त्याच्या मागे कारण असं आहे की निर्माणकर्त्याला आपल्या निर्मितीवरती पूर्ण अधिकार असतो. एक कुंभार जेव्हा माती जेव्हा त्या चरख्यावरती ठेवतो आणि जेव्हा काहीतरी घडवायला जातो तेव्हा त्या कुंभाराला त्या मातीवरती पूर्णपणे अधिकार असतो. त्याची इच्छा आहे त्याला कसं बनवायचं आहे, त्याला मोठा बनवायचा आहे, जाड बनवायचा आहे, छोटा बनवायचा आहे, मोठ्या तोंडाचा बनवायचा आहे, छोट्या तोंडाचा बनवायचा आहे, तो त्याचा अधिकार आहे, ती त्याची मर्जी आहे, ती त्याची इच्छा आहे, कारण तो निर्माण करताय आणि त्याच्या हातामध्ये जी माती आहे ती निर्मिती आहे. निर्मिती कधी निर्माण करताना नाही सांगू शकत तुम्हाला असंच बनव, ती त्याची इच्छा, त्या कुंभाराची इच्छा. अगदी त्याप्रमाणे बायबल म्हणतं सर्व काही त्याच्यामध्ये, त्याच्याद्वारे आणि त्याच्या ठाई निर्माण झालेला आहे. तो निर्माणकर्ता परमेश्वर आहे आणि तो निर्माणकर्ता असल्यामुळेच त्याला त्याच्या निर्मितीवरती अधिकार आहे. परमेश्वराने अवघ्या 6 दिवसामध्ये विश्व निर्माण केलं. त्याच्यामध्ये पाणी पण आला, वारा पण आला, डोंगर, टेकड्या, नदी, नाले, झाडं, झुडपं, सगळं काही. तुम्ही स्तुती आराधना घेतली असेल आता थोड्या वेळापूर्वी. सगळं काही तो बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. त्याला त्याच्या निर्मितीवरती अधिकार आहे. परमेश्वर निर्माण करताय, येशू निर्माण करताय, याची साक्ष
ह्या घटनेतून दिसून येते की येशू ख्रिस्ताने आपल्या निर्मितीला आज्ञा दिली, म्हणजेच समुद्राच्या लाटांना आज्ञा दिली. येशू ख्रिस्ताने आपल्या निर्मितीला आज्ञा दिली, म्हणजेच त्या वाऱ्याला आज्ञा दिली, आणि वाऱ्याने आणि समुद्राच्या लाटांनी येशूचं ऐकलं आणि जागच्या जागी शांत झाले. पवित्र शास्त्र सांगतं की सर्व काही त्याच्यामध्ये, त्याच्याद्वारे आणि त्याच्या ठाई निर्माण झालेलं आहे. जे काही तुम्ही पाहताय, जे दृश्य असोत अदृश्य असोत, छोटं असोत मोठं असोत, पृथ्वीवरचं असोत किंवा पृथ्वीच्या बाहेरचं असोत, सगळं काही त्याच्यामध्ये आहे, त्याच्याद्वारे आहे आणि त्याच्या ठाई निर्माण झालं आहे. त्याच्या शब्दामध्ये अवस्था बदलण्याची ताकद आहे, त्याच्या शब्दामध्ये परिस्थिती बदलण्याची ताकद आहे, त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य देण्याची ताकद आहे. हां, तो क्रिएटर आहे, तो निर्माणकर्ता आहे. अस्तित्वात नसलेली गोष्ट सुद्धा अस्तित्वात आणण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. बायबलमध्ये तुम्ही जर वाचला असाल तर तुम्हाला ही गोष्ट समजेल. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 5 वचन 8, येशू ख्रिस्त म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घे आणि चालू लाग. किती सोपे शब्द आहेत हे, परंतु याच्यामध्ये फार मोठं गांभीर्य आहे. येशू ख्रिस्ताने हे शब्द त्या माणसाला सांगितले होते ज्या माणूस आपल्या 38 वर्षाच्या काळामध्ये आपल्या पायावर उभाच राहिला नव्हता. त्याला येशू म्हणतोय, उठ. एक 4 दिवस कणकणी आलेल्या माणसाला सांगा बघा, उठून बस रे जरा, हे खा रे जरा, तो 4 तास लावेल उठायला. एक माणूस जो 38 वर्ष आपल्या पायावरती चाललाच नाही आहे, एक माणूस ज्याला आपल्या 38 वर्षामध्ये पायावर चालणं कसं असतं जो विसरून गेलेला आहे, एक माणसाने 38 वर्षानंतर आपल्या पायाखालच्या भागामध्ये प्राणच अनुभवलेलं नाही आहे, अशा माणसाला येशू म्हणते, उठ. पहिला शब्द आहे उठ. असं नाही म्हणाला येशू आपल्या शिष्याने, ह्याला उठवा आणि मग येशूने बरं केलंय. नाही, त्याची परिस्थिती नाही आहे उठण्यासारखी तरी येशू म्हणतोय उठ. त्याची अवस्था नाही आहे उठण्यासारखी तरी येशू म्हणतोय उठ. कारण त्या उठ बोलण्याला एवढं ताकद आहे की 38 वर्षाचा माणूस आपल्या पायावरती उभा राहिला. 38 वर्षाचा पंगू माणूस त्याच्या पायावरती उभा राहिला. ही फार मोठी घटना आहे. 38 वर्षापासून तो बेतसेदा तळ्याजवळ आपले बरे होण्याची वाट पाहत होता. मी कधी बरा होईन, माझी कधी वेळ येईल आणि मी माझ्या जीवनामध्ये कधी चमत्कार होईल, माझ्या जीवनामध्ये कधी परमेश्वर हस्तक्षेप करेल, ह्याची तो वाट पाहत होता. कधीतरी माझं पण चांगलं होईल, कधीतरी मी पण, कधीतरी हे त्याचं कधीतरी चालू होतं. पण परमेश्वराच्या नियमानुसार, परमेश्वराने ठरवलेल्या वेळेमध्ये परमेश्वराने कार्य केलं आणि त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घे. नुसतं उठू नकोस. तर ज्या खाटेवरती, जी खाट त्याचं जीवन बनली होती, 38 वर्ष तो ज्या खाटेवरती झोपून होता, 38 वर्ष ज्या खाटेवरतीच त्याचं सगळं होतं, सगळं जीवनमान त्याच्यावरती होतं, ती खाट उचलून घे असं परमेश्वर त्याला म्हणाला. एका अशक्त माणसाला, एका कमजोर माणसाला, एका पंगू माणसाला येशू म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घे आणि मग चालू लाग. असं काहीतरी काम करायला सांगितलंय जे त्यांनी 38 वर्षामध्ये केलं नव्हतं. परमेश्वराचे हे 3 शब्दाचं वाक्य फार मोठं काम करून गेलं त्याच्यामध्ये. येशू त्याला पहिला म्हणालाही की तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? तेव्हा तो बेतसेदा तळ्याजवळ असलेला माणूस सांगतो आपली हकीकत, आपलं दुःख, आपली अवस्था परमेश्वराला सांगतो की प्रभूजी पहा ना, की मला बरं होण्याची इच्छा, मला त्या तळ्यामध्ये जायच्या अगोदरच कोण ना कोणतरी अगोदर उतरतं. कारण त्या तळ्याची खासियतच होती की त्या तळ्यामध्ये पाणी असायचं, देवदूत त्या पाण्यात उतरायचे, पाण्याला एक सामर्थ्य प्राप्त व्हायचं आणि एखादा माणूस त्याच्यामध्ये पहिल्यांदा पडेल, जागच्या जागी तो बरा व्हायचा. तो आजार काही असोत, पण ह्याचा नंबर कधी आलाच नाही, कारण ह्याच्याकडे जो स्वतःचा माणूसच नव्हता, ह्याच्याकडे ह्याची स्वतःची पण ऐपत नव्हती, स्वतःची पण ताकद, स्वतःची पण कुवत नव्हती की तिथपर्यंत तो जाऊ शकेल, कारण तो 38 वर्ष पंगू होता. एका अशक्तपणामध्ये, पंगुत्वपणामध्ये, निराशेमध्ये, उदासीनतेमध्ये असलेल्या 38 वर्षापासून दुःख भोगत असलेल्या माणसाला येशू म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घे. जे तुम्ही जीवन बनवून घेतलंय त्याला आपल्या खांद्यावरती घे, बाज उचलून घे आणि चालू लाग. एकाच घडीला, एका क्षणाला तो 38 वर्षाचा पंगू मनुष्य आपल्या आजारातून बरा होतो. परिस्थिती काही असोत, अवस्था कशीही असोत, पण परमेश्वराच्या शब्दात ताकद आहे, परमेश्वराच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 11 वचन 43 मध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त म्हणाला, मरून पडलेल्या माणसाला, 4 दिवस मरून पडलेल्या माणसाला, जो या जगामध्ये 4 दिवसात अस्तित्वातच नाही आहे, अशा मृत अवस्थेत असलेल्या माणसाच्या कबरेच्या बाहेर येशू उभा होता. आणि तेव्हा येशू म्हणाला, लाजरा बाहेर ये. झोपलेल्या माणसाला नाही म्हणाला. तुम्ही जर बायबल वाचणारे असाल तर तुम्हाला ही गोष्ट भलीभाती कळेल की येशू ख्रिस्त कबरेच्या बाहेर उभा राहून कबरेमध्येच्या आत असलेल्या एका मृत शरीराला म्हणाला. विचार करा, अवस्था काय आहे? मृत आहे. सिच्युएशन काय, परिस्थिती काय आहे? मृत आहे. कुठेच कोणाला आशा नाही की काहीतरी घडेल म्हणून, कुठेच कोणाला वाटत नाही काहीतरी घडेल म्हणून, पण येशू ख्रिस्ताने त्या लाजर नावाच्या माणसाच्या बहिणींना सांगितलं होतं, विश्वास मात्र धरा म्हणजे देवाचे गौरव पाहाल.
आणि बायबल पवित्र शास्त्र सांगतं येशू ख्रिस्ताने हाक मारली, लाजरा बाहेर ये. मरून पडलेला माणूस जागच्या जागी बाहेर आला. ही परमेश्वराच्या शब्दात ताकद आहे, कारण त्याच्या शब्दांमध्ये ती ताकद आहे. तो निर्माण करताय. जीव नाही आहे तर जीव टाकण्याची त्याच्यात ताकद आहे. परिस्थिती ओबडधोबड असेल तर ती सरळ करण्याची त्याच्यात ताकद आहे. अंधारलेलं वातावरण प्रकाशमय करणं त्याच्यात ताकद आहे. अशांतीचं वातावरण शांत करणं त्याच्या शब्दात ताकद आहे. हां, तो बोलतो, तो आजही बोलतो. त्यांनी बोललेले पहिलेच शब्द बायबलमध्ये लिहून ठेवलेले आहेत. आजही तो पवित्र आत्म्याच्या द्वारे रेमावडद्वारे बोलतो. हा, त्याचे शब्द आजही काम करतात. तुमच्याकडे त्याचे शब्द असणं हाच सगळ्यात मोठा खजाना आहे. तुमच्याकडे त्याचे शब्द असणं हीच सगळ्यात मोठी मास्टर चावी आहे. मास्टर की सगळ्या टाळ्यांना चालते. क्वचितच जो नॉर्मल चावे असतात ते कुठे कुठे चालतात, पण मास्टर की सगळीकडे चालते. मास्टर की आहे तुमच्याकडे. देवाने मास्टर की देऊन ठेवलेली आहे. तुमच्याकडे देवाने अधिकार देऊन ठेवलेला आहे. येशू ख्रिस्त म्हणाला, साप आणि विंचू यांना तुडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार मी तुला दिलेला आहे. मग जर त्याने अधिकार दिलेला आहे मग वापरत का नाही आहे? त्याने जर अधिकार दिलेला आहे तर तुम्ही सोडत का नाही आहे? का तुम्ही असे गरीब असल्यासारखे? तुम्ही गरीब नाही आहे का? तुम्ही असे बेसहारा असल्यासारखे तुम्ही वागत आहात? तुम्ही बेसहारा नाही आहे. तुमचा वाली कोणीतरी आहे. तुमचा कैवार घेणारा कोणीतरी आहे. तुमची विचारणा करणारा कोणीतरी, आणि तो स्वर्गाच्या उच्चस्थानी बसलेला तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. तो महान आहे. म्हणून त्याचे शब्द वाचा. तुमच्याकडे त्याचे शब्द असणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त वाऱ्याला आणि समुद्राच्या लाटांना म्हणाला, शांत हो. हे येशूने शब्द काढले. तुमच्या जीवनात उद्भवलेलं वादळ सुद्धा शांत करण्याची देवामध्ये ताकद आहे. तुमच्या सुद्धा जीवनामध्ये संकटांच्या लाटांना क्षमवण्याची परमेश्वराकडे ताकद आहे. पण तुमच्याकडे शब्द पाहिजे. त्या शब्दावरती तुमचं मननचिंतन पाहिजे. त्या शब्दाचा अधिकार तुम्हाला कळला पाहिजे. त्या शब्दाची महात्म्यता तुम्हाला कळली पाहिजे, तरच ते काम करणार. नाहीतर काम नाही करणार. नाहीतर ते निव्वळ तुमच्यासाठी शब्द आहे. निव्वळ ते इतिहासाचं पुस्तक आहे. निव्वळ ते उद्घोषणा वाक्य आहे. नाही, उद्घोषणा वाक्य नाही. परमेश्वराचे जे शब्द आहेत ते उद्घोषणापुरती नाही आहेत. परमेश्वराचे शब्द आहेत ते विश्वासाने घोषणा करण्यासाठी आहेत, कारण स्वर्गाच्या राज्यातून सामर्थ्य उतरतं. म्हणून देवाच्या राज्यातून तुम्ही पहा की देवाने जे शब्द दिलेले आहेत. पुष्कळ लोक शब्दच वाचत नाही. पुष्कळ लोक शब्दांकडेच लक्ष नाही आहे. प्रभूने माझ्यासाठी बोलावं, प्रभूने माझ्यासाठी बोलावं, माझ्यासाठी काहीतरी सांगावं, माझ्यासाठी काहीतरी सुचवावं असं बहुतेकांना वाटतं. परंतु परमेश्वर म्हणतो, पहिलं बायबल वाच. जे मी ऑलरेडी तुला शब्द देऊन ठेवलेले आहे ते पहिलं वाच. ऑलरेडी तुला सांगून ठेवलेलं आहे ते पहिलं वाच. जेव्हा तुम्ही वाचाल, एकेका शब्दाला तुम्ही रवंथ कराल, एकेका वाक्याला, एकेका वचनाला जेव्हा तुम्ही रवंथ कराल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये ते फार मोठ्या पद्धतीमध्ये काम करेल. नाहीतर निव्वळ हे पुस्तक म्हणून तुमच्या घरामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडून राहील, त्याचा काय उपयोग नाही आहे. तुम्हाला देवाने एक चांगलं जीवन जगण्यासाठी पाचारण केलेलं आहे. आशीर्वाद हे वचन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे. तर ते जे मिळण्यासाठी तुम्हाला जे पाचारण केलेलं आहे त्याची महात्म्यता ओळखून घ्या. त्याची महात्म्यता समजून घ्या की मला काय करायचं आहे. मला देवाचे शब्द माझ्याकडे पाहिजेत मोठ्या प्रमाणात. परमेश्वराचा शब्द प्रकाश म्हणजे काय? प्रकाश म्हणजे काय? प्रकाशाची व्याख्या काय आहे? हजारो किरणांचा समूह जेव्हा एकत्र होतो त्याला प्रकाश बोलतात. एक किरण, जेव्हा एक किरण येतं असं, त्याला प्रकाश नाही बोलत, तो किरण आहे. मग असे हजारो किरणांचा समूह जेव्हा एकत्र येतो त्याला प्रकाश बोलतात. आणि मग तुमच्याकडे येशू म्हणतो, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुमच्याकडे जर देवाची वचनं भरपूर प्रमाणात असतील तर तुम्ही जगाचा प्रकाश आहात. अंधार तुम्हाला ग्रासू शकत नाही. एक वचन, दोन वचन, तीन वचन नाही. बायबलमध्ये एवढंच नाही, बायबलमध्ये बरीच वचन आहेत. परमेश्वर बरंच काही बोललेलं आहे. तुम्हाला जर तुमच्या जीवनातला ब्रेक थ्रू समजून घ्यायचा असेल, तुमच्या जीवनामधलं सगळ्यात मोठं असं वाक्य, असं वचन समजून घ्यायचं असेल, तुम्हाला बायबल वाचणं गरजेचं आहे. एक अशी ताकद, परमेश्वराची अशी ताकद तुमच्याकडे आहे जी अधिकारवाणीने देवाने तुम्हाला देऊ केलेली आहे. जी परमेश्वराने त्याच्या शब्दाच्या द्वारे तुम्हाला देऊ केलेली आहे. त्या अधिकारवाणीला ओळखा. तुम्ही बोलाल तसं घडेल, पण तुमच्याकडे त्या शब्दांची महात्म्यता असली पाहिजे. जोपर्यंत ती महात्म्यता नाही तोपर्यंत तुम्ही ते प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून वाचा. जितकं तुम्हाला वाचायला जमते वाचा. जसा वेळ मिळतोय तसं वाचा, कारण शब्द फार मोठं काम करतात. शब्दामध्ये ही ताकद आहे. परमेश्वराच्या शब्दात ताकद आहे. परमेश्वराच्या शब्दात सामर्थ्य आहे. त्याच्या शब्दात अधिकारवाणी आहे. तो अधिकार ठेवतो. त्याने जर तुम्हाला बनवलेलं ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे, तुमचं जीवन हे त्याच्या हाताची घडण आहे, त्याच्या राज्याची योजना आहे, असा जर तुमचा विश्वास आहे, तर लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्याच्या अधिकाराखाली आहेत. त्याने ठरवलं तर तुमची सगळी परिस्थिती तो एकाच वेळेला बदलेल. त्याने ठरवलं तर तुमच्या जीवनातला अस्तेव्यस्तपणा तो एकाच वेळेला काढू शकेल. अशांतपणा शांतीमध्ये बदलू शकेल. त्याच्याकडे ती ताकद आहे. पण ती ताकद त्याच्याकडे आहे असा तुमचा विश्वास आहे का? असं तुम्ही विश्वास बाळगता का? असं तुम्हाला त्याच्या कार्यावरती, त्याच्या कामाच्या पद्धतीवरती तुमचा विश्वास आहे का? जर तो विश्वास आहे तर हां, देव कार्य करणार. जिथे विश्वास आहे तिथे देव सहज हमखास कार्य करतो. हमखास चांगला सोपा शब्द आहे.
जिकडे विश्वास आहे, विश्वासाचा माहोल आहे, तिकडे देव हमखास कार्य करतो. हमखास. त्याला जास्त त्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे. जिकडे विश्वासाचा माहोल असतो, जिकडे विश्वास देवाला जिवंत दिसतो, तिकडे स्वर्गाच्या राज्यातून देव आपला हात लांब करून हस्तक्षेप करतो आणि साक्ष घडवतो. म्हणून परमेश्वराचे शब्द आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात असावे आणि परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य करावं म्हणून सरळ मिळून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.